मला विदर्भाच्या धर्तीवर उद्धवजी ठाकरे की 2.5 वर्षापूर्वी सीएम होते. 2.5 वर्षात सीएम असताना विदर्भासाठी काय केलं, विदर्भाच्या शेतकऱ्यासाठी काय केलं, विदर्भाच्या शेतकऱ्यांच्या बांधावर जातो म्हणून उद्धव ठाकरेंनी सीएम बनताना सांगितलं होतं की विदर्भाच्या बांधावर जाऊन शेतकऱ्याचे मी आसू पुसले. तर शेतकऱ्याचा बांध त्या काळामध्ये वाहून गेला, शेती वाहून गेली, घरं वाहून गेले, गुरंढोरं वाहून गेले. पण मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरे मातोश्रीच्या बाहेर निघाले. कधी 2.5 वर्षामध्ये मंत्रालयाच्या कॅबिनमध्ये गेले आणि दिवाळी दसऱ्यासारखे विदर्भाच्या अधिवेशनामध्ये येऊन या ठिकाणी देशाचे गृहमंत्री अमित शाह साहेबांवर बोलतात, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्यावर बोलतात, एकनाथजी शिंदे शिवसेनेचे नेते त्यांच्यावर बोलतात. मला हे विचारायचं आहे की उद्धव ठाकरेजींना तुम्ही 2.5 वर्ष सीएम असताना तुम्ही विदर्भासाठी काय केलं, विदर्भाच्या जनतेसाठी काय केलं. तुम्ही फक्त सीएम असताना पॉवरवर काय केलं, रवी राणा नवनीत राणा जेलमध्ये टाकण्याचं काम केलं, नारायण राणे साहेबांवर अनेक कारवाया केल्या, नितेश राणेंवर कारवाया केल्या, देवेंद्र फडणवीस विरोधी पक्षनेता असताना त्यांच्यावर सुद्धा अरेस्ट करायची कारवाई त्यांनी सुरू केली होती. जर अशा देशाचं राजकारण उद्धव ठाकरेंनी पूर्ण पॉवरमध्ये 2.5 वर्षामध्ये केलं, म्हणून मी म्हटलं शिवसेनेचा वाद हा जर पाहिलं तर एकनाथ शिंदेजी आहे आणि आज तेंदुळ्यासारखी परिस्थिती उद्धव ठाकरेंची झाली. तर तेंदुळ्यासारखी परिस्थिती का झाली की जंगलामध्ये एकच वाघ राहू शकते, आज तेंदुळ्याची जी परिस्थिती आहे उद्धव ठाकरेंची परिस्थिती आहे. म्हणून आज या ठिकाणी सभागृहामध्ये जेव्हा मी काल बोललो तर अनेक तेंदुळे उभे झाले. म्हणून माझं म्हणणं आहे की आज तुम्हाला तुम्ही 2.5 वर्षात काय केलं, विदर्भाची जनता तुम्हाला हिशोब मागत आहे. नंतर त्यांनी मुख्यमंत्री आरोप केला पाहिजे, देशाचे गृहमंत्री अमित शहाजींवर आरोप केला पाहिजे, एकनाथजी शिंदेवर आरोप केला पाहिजे. काल उद्धव ठाकरे जेव्हा साईन करत होते अधिवेशनामध्ये येऊन पहिल्यांदा आले ते त्या ठिकाणी साईन करताना असं वाटत होतं की राज्यपालासमोर साईन करतात. म्हणजे अशी परिस्थिती आहे की उद्धव ठाकरेंची की आज दिवाळी दसऱ्यासारखं त्यांना अधिवेशनात यायला वेळ मिळत नाही, लोकांचे प्रश्न मांडायला वेळ मिळत नाही. अशा प्रकारचं काम करणारा व्यक्ती विदर्भामध्ये विदर्भाच्या नेत्यांवर किंवा महाराष्ट्राच्या नेत्यावर टीका करू शकतो. हिंदी सर हिंदी हमारे भाई उद्धव ठाकरे जी जब मुख्यमंत्री थे 2.5 साल में उन्होंने सीएम मंत्री ने बोला था कि विदर्भ के किसान लाइव शुरू है, लाइव है। उस टाइम वहाँ पे किसानों के बांध पे जाके उनके आंसू पूछे, किसानों के बांध बह गए 2.5 साल में, खेती बह गई, किसान के घर बह गए, जानवर बह गए. उसके बाद भी पूरे 2.5 साल उद्धव ठाकरे जी का पता नहीं था. 2.5 साल उन्होंने विदर्भ में पैर रखा नहीं, मुख्यमंत्री सिर्फ क्या किया, द्वेष का राजकारण किया, मुझे अंदर डाला, नवनीत राणा को अंदर डाला, नारायण राणे साहब को तकलीफ दी, नितेश राणे जी को तकलीफ दी, एकनाथ जी शिंदे जी को तकलीफ दी, देवेंद्र फडणवीस साहब को भी अरेस्ट करने की उन्होंने तैयारी की थी. ये सब द्वेष का राजकारण उद्धव ठाकरे ने किया है. विदर्भ के आज यहाँ पे धरने पे अधिवेशन चल रहा है. अधिवेशन में आने को उनको टाइम नहीं है. किसानों के बारे में, जनता के बारे में मुझे जानने के लिए उनके पास टाइम नहीं है. और यहाँ आके मुख्यमंत्री पे टीका करते हैं. आज मुख्यमंत्री ने देवेंद्र फडणवीस जी ने 32,000 करोड़ का पैकेज किसानों को दिया. आज 32,000 करोड़ रुपए किसानों को जो मदद की है, आज विदर्भ का महाराष्ट्र किसान खुश है. उसी तरह उन्होंने कर्ज माफी का भी रणनीति शुरू की है. आने वाले टाइम में कर्ज माफी भी किसानों की होने वाली है. और आज यहाँ पे आके देश के गृहमंत्री अमित शाह जी, देश के गृहमंत्री अमित शाह जी, महाराष्ट्र के मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी, इनके
उनके ऊपर आके टीका करना, एकनाथ जी शिंदे जी के ऊपर टीका करना, ये उनको जुबानी देता है। इसलिए उन्होंने 2.5 साल में क्या किया उसका हिसाब देना चाहिए। मैंने इसीलिए कहा है कि जिस तरह से जंगल में शेर रहता है उस तरह से शिवसेना का असली शेर बाला साहब के विचारों का अगर कोई है वो एकनाथ जी शिंदे हैं। और तेंदुओं जैसी परिस्थिति उद्धव ठाकरे जी की हुई है, इसलिए तेंदुओं के बारे में जब बोला तो उस साइड के कई तेंदुए खड़े हो गए और बोलने लगे क्या बोला, मैंने यही बोला कि तेंदुओं जैसी परिस्थिति उद्धव ठाकरे जी की हुई। ये सोयाबीन और कपास के ऊपर राणा जी इन्होंने तो बोला ही नहीं कुछ भी। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी 8 दिवसाआधीच त्याची बैठक घेतली। 50 कोटी रुपयापैकी 17 कोटी निधी मंजूर केला आणि त्या ठिकाणी खूप येते आणि काम चालू विजय वडेट्टीवार साहेबांना माझं म्हणणं आहे ते विदर्भाचे आहे। ज्या परिसरामध्ये बिबटे येतात त्याच्या आजूबाजूला बिबटे आहे, त्यांना असं वाटलं तर सरकारकडनं परमिशन द्या, 4 आणि 10 बिबटे नवीन आणत बसायला तयार आहे। आणि पुन्हा बिबट्याबद्दल मी सांगतो, जसं वनतारा आनंद अंबानीने डेव्हलप केलं त्या धर्तीवर गौतम अडाणीजी असो आनंद अंबानीजी असो त्यांनी पुढे आलं पाहिजे आणि महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये वनतारा डेव्हलप केलं पाहिजे। त्या ठिकाणी वनतारा डेव्हलप करून त्या ठिकाणी बिबट्याला सुरक्षित ठेवलं पाहिजे, जेणेकरून इथलं पर्यटनसुद्धा वाढेल आणि जनावरंसुद्धा चांगल्या प्रकारे सुरक्षित राहील। म्हणून आवाहन करतो की सरकारने त्यांना बोलवलं पाहिजे, त्यांना जिल्ह्यामध्ये जागा उपलब्ध करून दिली पाहिजे आणि वनताराच्या धर्तीवर आनंद अंबानी आणि गौतम अडाणींनी या ठिकाणी वनतारा डेव्हलप केलं। राणा सर शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत चालल्या आणि सोयाबीन कपासीला भाव देण्याचंही बोलल्या गेलं नाही इतक्या। आता हे अधिवेशनचे तर 6वा-7वा दिवस आहे, 6वा दिवस, पण तरी पण काही बोलल्या गेलं नाही। आणि दुसरं महागाई आहे, बेरोजगारी आहे, ती आहे त्याच परिस्थितीत आहे आणि कोणीसुद्धा महागाईवरही सगळे नेते येतात बोलतात बाईट देतात, पण ह्या विषयावर कोणी बोलत नाही। काय कारण आहे आणि त्यांना भाव कधी मिळणार आहे सोयाबीन कापसावर? महाराष्ट्रामध्ये पहिले मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस यांनी 33 पॅकेज या ठिकाणी महाराष्ट्राला दिलं आहे। निसर्गाने साथ दिली नाही, निसर्गाने साथ दिल्यामुळं शेतकऱ्याची पूर्ण जमीन उद्ध्वस्त झाली, पीक उद्ध्वस्त झाले। कापूस असो, सोयाबीन असो, संत्रा असो, तूर आहे, मूग आहे, ज्वारी आहे, मका आहे, सगळ्या पिकांबद्दल सरकारला सुद्धा चिंता आहे की भाव मिळत नाही। म्हणून सरकारला मी स्वतः केलेली आहे की पेरणीपासून तर कापणीपर्यंत जो खर्च शेतकऱ्याला येतो त्याचा 1.5 पट हमी भाव हा शेतकऱ्यांना मिळाला पाहिजे। आणि ज्या ठिकाणी जेवढे एपीएमसी आहे त्या एपीएमसीमध्ये खऱ्या अर्थानं काही व्यापारी त्या ठिकाणी येऊन आपला कब्जा करतात, त्या व्यापाऱ्यांना बाहेर काढलं पाहिजे आणि शेतकऱ्याचा माल एपीएमसीमध्ये ठेवला पाहिजे आणि पेरणीपासून तर कापणीपर्यंत 1.5 पट हमी भाव हा शेतकऱ्याला मिळाला पाहिजे।